नमस्कार शेतकरी मित्रांनो, मातीची माया यूट्यूब चॅनलवर मी आपला शेतकरी मित्र राहुल नानासाहेब पुणकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या कपाशीच्या शेतामध्ये. आता आपल्या कपाशीला 75 दिवस कंप्लीट झालेले आहेत. पोळा अमावस्येला आपण जो स्प्रे घेतला होता, त्याच्यानंतर आता आपण दुसरा स्प्रे आपण पोळा अमावस्येला घेतला होता. त्याच्यानंतर आता आपण तिसरा स्प्रे घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की कपाशीची सेटिंग कशी झालेली आहे. बघा, 4x6 हे कपाशी आहे. मालसुद्धा भरपूर प्रमाणात लागलेला आहे. माल पातवण पण चांगल्या प्रमाणात येत आहे. खालून बोंडाची संख्या चांगली लागलेली आहे. खालचे बोंड परिपक्व होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. बघू शकता आपण बोंडांची सेटिंग. हे खाली लागलेले बोंड, त्याची साईज पण व्यवस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणात साईज बोंडांची वाढत आहे. आणि हा पूर्ण 4 फुटाचा सोया आपला पूर्ण झाकण्यात आलेला आहे आतापर्यंत कपाशीचा. खूप मस्त ब्रँचिंग केलेली आहे कपाशीने. आणि मागचा स्प्रे काढल्यानंतर 25 दिवसांना आता आपण तिसरा स्प्रे काढत आहे, म्हणजे काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे ते आपण बघू जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर आपण याच्यामध्ये काय घेतलेलं आहे तिसऱ्या स्प्रेमध्ये, तर आपण याच्यामध्ये अदामाचा टकाप घेतलेला आहे 10 ml ने. मावा, तुडतुळे आणि सकिंग पेस्ट जे आहेत, फुलकिडे वगैरे संपूर्ण नष्ट करते. आता हे आपण 10 ml ने घेतलं आहे याच्यामध्ये तिसऱ्या स्प्रेमध्ये. त्याच्यानंतर जे आपण घेतलेलं आहे, तर हे ईशान कंपनीचं आपण आय न्यूट्री म्हणून अमिनो ॲसिड बेस्ड मायक्रोन्यूटन आहे. टॉनिक अमिनो ॲसिड बेस्ड मायक्रोन्यूटन. याच्यामध्ये मायक्रोन्यूटन तर सर्व आहेतच आणि अमिनो ॲसिड पण आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फुलपात्या लागतील आणि फुलगड पण कमी होईल. आणि याच्यासोबतच आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकरी अर्ध पाकिट श्रीरामचं स्प्रेट म्हणून कॉटन स्पेशल 6-12-36 हे जे खत आहे, हे खत एकरी अर्धा पाकिट आपण याच्यावर घेतलेलं आहे ह्या कपाशीवर. आणि याच्यासोबतच अडीसाठी आपण मिशन घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोराझनचा जो घटक आहे मिशनमध्ये, ते मिशन आपण घेतलेलं आहे. हे आपण 4 ml नेच घेतलेलं आहे, प्रतिपंप 4 ml. आणि बुरशीनाशकसाठी आपण साप वापरलेला आहे मित्रांनो, 20 ग्रॅमने. 20 ग्रॅमने आपण साप याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि आता याची वाढ चांगली झालेली आहे मित्रांनो. आपण बघू शकता कपाशीची चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे हिला आपण PGR जे वाढ थांबवण्यासाठी जे PGR यूज केलेलं आहे, ते म्हणजे आपण याला सुमोटोमो कंपनीचा टाबोली मारलेला आहे मित्रांनो, 3 ml प्रतिपंपानी. किती? 3 ml प्रतिपंपानी. तर अशा प्रकारे आपण हा तिसरा स्प्रे घेतलेला आहे 25 दिवसानंतर. जो पोळा अमावस्येला आपण दुसरा स्प्रे घेतला होता, त्याच्यानंतर हा तिसरा स्प्रे आपण घेतलेला आहे. तर तिसरा स्प्रे घेतलेला आहे. 2 स्प्रेनंतर कपाशीची डेव्हलपमेंट अशी आहे मित्रांनो, आपण बघू शकता. चांगल्या प्रमाणात बोंड लागलेले आहेत. मालाची सेटिंग पण छान आहे. हे बघा, बरोबर सारखं समप्रमाणात मालाची सेटिंग होत आहे. बिलकुल 2-2 कांड्यावर पातवून लागत आहे. आणि बोंडीची साईज पण व्यवस्थित होत आहे. खालचे जे बोंड आपल्याला लागलेले आहेत, हे आता आपली फक्त 75 दिवसाची कपाशी आहे मित्रांनो. आपण बघू शकता भरपूर प्रमाणात पातवण, भरपूर प्रमाणात बोंड लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपण याचा कपाशीवर फवारणीचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जर काही शंका असल्या का प्रमाणाबद्दल, जे आपण औषध सांगत आहे त्या औषधाच्या प्रमाणाबद्दल किंवा काही, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण की मित्रांनो, तुम्ही जेवढं शेअर करसाल, जेवढं सबस्क्राईब करसाल, तेवढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.